नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला आता आपण उघड टॉप 9 मोठ्या बातम्या. पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ. विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याची मला ऑफर होती. नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट. पंतप्रधान बनणे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही, गडकरींचं वक्तव्य. विरोधी पक्षानं मूल्यांसाठी नितीन गडकरींना सल्ला दिला असेल तर चूक वाटत नाही. गडकरींच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. पंढरपूरमधील राज्य सरकार आणि धनगर समाजाची आजची चर्चा निष्फळ. आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनगर समाजाची बैठक होणार. ॲडव्होकेट जनरलही उपस्थित राहणार. उमेदवारांची यादी जाहीर करायला उशीर केला की लोकसभेसारखी अडचण होते. भाजप मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांना तडजोड करावी लागणार. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. अजित पवारांचे बारामतीत भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर. बारामतीतील आबा गणपतीच्या उत्सवात समर्थकांची बॅनरबाजी. भाषणाच्या वेळी भुजबळांची हनुमान चालिसेचा आवाज कमी करण्याची विनंती. नाशिकच्या विंचूरमध्ये भाषणादरम्यान प्रकार. आवाजामुळे भाषण कसं करणार, भुजबळांचा सवाल. उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर. संभाजीनगरमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. शिर्डीत साईबाबांचंही दर्शन घेणार. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात शरद पवारांचा शेतकरी मेळावा. पवारांच्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीतील विकास कामांची पाहणी. दर्जेदार काम करण्याच्या अजितदारांच्या अधिकाऱ्यांना सूचना.